साध्या सिक्युरिटी गार्ड म्हणून मी काम करतो सध्या. आत्ता ज्या परिस्थितीत मी राहतोय रेंटवर, ती रूम अशी 7x10चीच रूम आहे. खूप दिवस माझ्याकडे रोज फोनवर तक्रार असायची, ताई मला पुण्याला यायचंय आणि घरातल्या आर्थिक परिस्थितीमध्ये जमत नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की तिचं एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं पुण्यामध्ये येण्याचं. मला भारी वाटलं. मी सलीवरून घरी येत होतो तेव्हा मला घरच्यांनी फोन केला तेव्हा खूप भारी वाटले. संध्याकाळी आम्ही खूप वाट बघत बसलो आणि ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये खरोखर पाणी होतं. तर मला सातारामध्ये दिलं होतं, पण माझी खूप स्वप्न की माझे सगळे रिलेटिव्ह मुंबईला पुण्याला आहेत, मी पण यावं. अशी चिठ्ठी या ठिकाणी येणार आहे. या चिठ्ठीमध्ये काय लपलंय माहितीये का? 50 लाख म्हणजे एका व्यक्तीचं आयुष्य लपलेलं आहे. एका व्यक्तीचं, एका कुटुंबाचं आयुष्य लपलेलं आहे. आणि ही भाग्यवान चिठ्ठी आहे. या चिठ्ठीमधून कोणाचं नाव येतंय? आपल्या सर्वांचे श्वास आपण रोखून धरा. सचिन भानुदास कदम. नमस्कार, मी अँकर राज शिनारे. आज माहिराज डेव्हलपरचे डायरेक्टर सन्मान्य राकेश मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी लकी ड्रॉ कुपन ठेवलं होतं. 300 रुपयामध्ये तुम्हाला रो हाऊस गिफ्ट मिळणार आहे. हा कार्यक्रम, भव्यदिव्य कार्यक्रम मुक्ताई गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला येत्या 30 डिसेंबर रोजी. म्हणजे जे भाग्यवान विजेते विनर जे आहेत आज ते या ठिकाणी आलेले आहेत, ते आहे सचिन कदम सर. नमस्कार सर. नमस्ते सर, तुम्ही हे जे कुपन आहे म्हणजे ही ॲड सर्व पहिल्यांदा कुठं पाहिली तुम्ही? नमस्ते, मी सचिन भानुदास कदम. यस. मी मूळचा मुक्काम पोस्ट पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. अच्छा. कामानिमित्त या पुण्यामध्ये गेले 5 ते 6 वर्ष मी जॉबला आलो. साध्या सिक्युरिटी गार्ड म्हणून मी काम करतो सध्या. अरे वा. 5 ते 6 वर्ष मी रेंटवर राहतोय छोट्याशा. कुठं राहता तुम्ही आता? मी आत्ता उत्तम नगरमध्ये आहे सध्या. 2 वर्ष इथे आहे. त्याच्या अगोदर 4 वर्ष वाकडमध्ये राहिले. आणि आता 1 महिन्यापूर्वी जी आपली जाहिरात झाली याच्याबद्दल मला माझा एक सहकारी मित्र आहे प्रशांत जाधव म्हणून. अच्छा. तर त्यांनी मला याची कल्पना दिली की कुपन चालू आहेत, घ्या. पण मी शक्य पुढे ढकललं, म्हटलं आत्ता नको काढायला. तुम्हाला अगोदर कसं वाटलं ही बातमी खरी आहे का? काय विश्वास बसला नाही माझा याच्यावर. विश्वास बसला नाही बसला विश्वास. कारण रो हाऊस 300 रुपयाच्या कुपनवर रो हाऊस कोण देणार? यासाठी मी कुपन काढलंच नव्हतं. म्हणजे आत्ता 27 तारखेला दुट्टीला असताना त्यावेळी मी कुपन काढलंय. आणि रविवारी दुट्टी झाल्यानंतर मी गेलो घरी. आई ॲडमिट होती त्यामुळे. अच्छा. आणि नंतर ज्यावेळी बातमी कळली आईचा आनंद झाला. तुम्हाला वाटलं होतं का मी आज हा रो हाऊस जिंकेल? आज स्वप्नात वाटलं होतं का? नाही. आणि आज मला ज्यावेळी फोन आला त्यावेळी असं वाटलंच नाही की अजून आपलं नाव येते म्हणून. अजून पाहिलं का डायरेक्टच तुम्ही लाईव्ह बघत होता का? लाईव्ह बाकीचे बघत होते, मी बसलेलो होतो. म्हणजे सर्वजण बघत होते, त्यांचं चाललं होतं बघायचं. पण ज्यावेळी त्याचं नाव आलं मला असं ऐकूच येत नव्हतं की माझं नाव चालू आहे ते. अच्छा. ज्यावेळी व्हिडिओ कॉल आला त्यावेळी मग सर्वजण आले. ज्यावेळेस तुम्हाला ही बातमी कळाली, तुमचं नाव अनाऊन्स झालंय की तुम्हाला रो हाऊस मिळाला आहे, तर ती रात्र तुमची कशी गेली? तर रात्रभर एवढे फोन चालू होते, मला झोप लागली नाही. कारण नाव असं घुमत होतं, मुक्ताई गार्डनला जे चाललेलं ते रात्रभर घुमत होतं मला. ताई, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मूळचं माझं माहेर पुण्याचंच आहे आणि मला सातारामध्ये दिलं होतं. आमच्या चुलते म्हटले, माझे वडील एक्सपायर्ड झालेले आहेत, तर मला सातारामध्ये दिलं होतं. पण माझी खूप स्वप्न की माझे सगळे रिलेटिव्ह मुंबईला पुण्याला आहेत, मी पण यावं. तुमच्या आयुष्यामध्ये जे आपण संघर्ष करतो, कष्ट करून ज्यावेळेस आपण कमवतो त्यावेळेस असं वाटतं की आपण एवढी मेहनत करतो पण आपण त्या मोबदल्यात तितकं फळ मिळत नाही. परंतु आज तुम्ही भाग्यवान झालेले आहात. हो, मला विश्वासच बसला नाही की मी पुण्याला येईल. आमचं चाललेलं प्लॅनिंग की रेंटवर घर घ्यायचं मुलाची 10वी झाल्यावर. पण स्वामींची मी भक्ती खूप करते. आम्ही दोघंही कधी सुट्टी भेटली तर आम्ही मठात पण जातो आणि सहज स्वामींना म्हटलेलं की मला एक घर भेटावं स्वतःचं वगैरे असं. ते पण स्वतःचंच आहे, म्हणजे असं
ह्यांच्या वडिलांचं गावाकडं आहे आहे. आपलं गावाकडचं घरच्यांचंही घर. स्वप्न तेच होतं घरच्यांचं असं गाव पण होतं पुण्यात आमचं एखादा स्वप्न. फ्लॅट असावा, रो हाऊस असावा. हा. आणि यायचंच होतं पण स्वामींनी मला हक्काच्या घरात स्वतःच्या घरात या लक्ष्मीच्या रूपाने खरंच माझं भाग्यच उजळलं. माई खरंच लक्ष्मी आहे. हा, आणि खरंच. माईचं ज्यावेळेस घरामध्ये आगमन झालं ज्यावेळी मी त्यांच्या घरात प्रवेश करेल तेव्हा माईला घेऊनच प्रवेश करेल. आम्ही काय माध्यम आहोत, आमचं काही नाही. बाळूमामांची इच्छा असेल, त्यांना तुम्हाला घर द्यायचं असेल, त्यामार्फत ते तुम्हाला भेटले. आम्ही तुम्हाला आम्ही आणलं पण फक्त मध्ये गिफ्ट बाळूमामांचंच आहे. आम्ही आता फक्त तुम्हाला मध्यस्थ तुम्ही आहोत. खोलून पण आमचं बघा काय आमचं रोल नाही की त्यांचं काय ते ठरलं असेल, त्यांनी हो. तुम्हाला द्यायचं ते तुम्हाला दिलंय. मी तुम्हाला आल्यानेच बोललो की तुमच्या वडिलांची, तुमच्या घरची कोणतरी काहीतरी पुण्य असेल, त्यामुळे ते तुमच्या 10,000 लोकांमध्ये तुमचा नंबर आलाय. त्यांचं असे हे शक्य स्वप्न नाही. तसं आज पूर्ण दोन झालंय. लोकांनी कुपन घेतले आणि त्यात तुमचा नंबर आलाय. हो. आणि तुम्ही कुठेतरी त्यांच्या त्या जवळ असाल तुम्ही तिथं. त्यामुळे घरात आता भरपूर तुम्ही आनंदी होतो. आता काय काम करताय उत्तम नगरमध्ये तर मी सध्या सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. सिक्युरिटी गार्डमध्ये? म्हणजे आमचं सरांनी माईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असं झालं. हां, त्यांचं पहिल्यापासून तेच सांगणं होतं की आपण 300 रुपयाचं लकी ड्रॉ कुपन घेतोय, पण हे एका गरिबाला मिळावं आणि ज्याला खरंच गरजू आहे त्यांना मिळावं, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि ते याच्या माध्यमातून साकार झालं. आणि त्यांच्या मागं बाळूमामाची कृपा आहे. आणि त्यामुळं खरंच आम्हाला पण आनंद झाला. आणि तुमच्या आयुष्यामध्ये खरं तुम्हाला खूप खूप तुम्ही एक भाग्यवान विजेते आहात. तुमचं खूप अभिनंदन. आणि त्या रो हाऊसबद्दल सर तुम्हाला थोडीशी माहिती सांगतील, कशी प्रोसेस असेल. तुम्हाला रो हाऊस काही दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे. नमस्ते, मी राकेश मोरे, मायरा डेव्हलपर्सचा सर्व्हिसरा. आपला एक लकी ड्रॉ झालं 30 तारखेला. त्याच्यामध्ये रो हाऊसचे मानकरी सचिन कदम हे ठरलेत आणि इतर 10 बक्षीस आपण ज्यांना दिलेत, समजा TV, फ्रीज, गोल्ड कन वगैरे असे. त्यावेळेस आपण त्यांना प्रत्येकाला ऑन दी स्पॉट जे काय त्यांचं बक्षीस होतं ते त्यांना पे केले. पण त्यांना जाहीररित्या सगळ्यांच्या समोर जे काय आपल्याला एक गेट टुगेदर ठेवायचे, त्या गेट टुगेदरमध्ये आपण त्यांना बोलून सगळ्यांना आपलं बक्षीसपत्र देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि आपण ज्या सचिन कदम यांना जो रो हाऊस लागला आहे त्याची चावी आणि त्यांना ते बक्षीसपत्र हे आपण येतात काही 15 ते 20 दिवसामध्ये एक तारीख ठरवली जाईल. त्या तारखेला आपण त्यांना जागेवर रो हाऊसच्या दिवशी तिथं त्यांना ताबा हा आपण देणार आहे. आणि जे काय बाकीचे साडी त्यांना देणार आहोत त्यांना बाय पोस्ट जे जवळ असतील त्यांना जवळ देणार आहे. आणि जे कोण लांब लांब असेल त्यांना बाय पोस्ट ही साडी पोस्ट करणार आहे. जे कोणी धायरीच्या जवळपास माझ्या ऑफिसच्या जवळ कोणी असतील तर ते 5 तारखेच्या नंतर तुम्ही 10 ते 6 या वेळामध्ये केव्हा येऊन तुमचं कुपन दाखवून साडी घेऊन जाऊ शकता.